नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची गराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नर्सने काही गोळ्या औषधं लिहून दिलेले असतात. ते घेऊन येण्यासाठी गुंजाही बाहेर जात असते. तेवढ्यात गुंजाचे लक्ष समोर कबीर हा खुर्चीवर झोपी गेलेला असतो. त्याच्याकडे जाते. गुंजा कबीरकडेच बघत असते. अचानक तेथे नर्स येते आणि तिचा धक्का गुंजाला लागल्यामुळे तिच्या हातातील ते जे काही इंजेक्शन आणि त्याचं जे काही असते ते सर्व खाली पडते. त्या आवाजाने कबीर हा टचकून उठतो आणि मृण्मयी कशी आहे, ती शुद्धीवर आली की नाही असे घाबरतच तो गुंजाला विचारतो. तेव्हा गुंजा सांगते की मृण्मयी ताई अजून शुद्धीवर नाही आल्या, पण येतीलच लवकर आणि हे गोळ्या औषधं आणण्यासाठी मी बाहेर जाऊन येते. तेव्हा कबीर म्हणतो की तू जाऊ नको, माझ्याकडे दे, मी घेऊन येतो. गुंजा म्हणते की नाही, तुम्ही आराम करा. तर कबीर म्हणतो की तू पैसे वगैरे काही देऊ नको आणि बिल आहे त्यामध्ये ते ॲड करून घेतील. तेव्हा मात्र गुंजा ही कबीरला म्हणते की मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची की साहेबा. तेव्हा कबीर म्हणतो की रागाने काय विचारायचे ते विचार. तेव्हा गुंजा म्हणत असते की मी कुणाची कोणीच लागत नाही, पण माझ्यामुळे कुणावर जर संकट आले तरीसुद्धा ते संकट मी सहन करू शकणार नाही. आत्ता आपल्या नशिबात जे काही संकट आले होते ते नशिबानेच पेरले होते असे समजा आणि ते विसरून जा. या संकटामागे उलटा प्रवास करायचा सोडून द्या. एक गोष्ट लक्षात घ्या की मृण्मयी ताईंचं तुमच्यावर खूप प्रेम आहे, म्हणून तुम्ही त्यांना जे काही बोललात ते त्यांच्या जीवाला लागले आणि त्यांनी येथे असा बिस्तारा हॉस्पिटलमध्ये धरला. आणि प्रेम हे असेच असतं साहेबा. आपलं माणूस संकटात आहे हे दिसल्यावर तेव्हा त्या प्रेमामध्ये ताकद येते, पण तेच माणूस आपल्यापासून लांब जात असल्यावर तेच प्रेम हे करपटून जाते. मृण्मयी ताईंनी त्यांच्या बाजूचं प्रेम आहे ते तुम्हाला निभावून दाखवलं, मग तुम्ही आता का थांबता? तुम्ही सुद्धा तुमच्या बाजूचं प्रेम निभावण्याची आता वेळ आली आहे. तर कबीर म्हणतो की मी कसे करू, मला काहीच समजत नाही आणि कसं निभावू ते प्रेम. मी सगळं मला माहीत असताना मी तिला धोका देतो, तिच्यापासून सर्व काही लपून ठेवतो, मग आता हे सर्व कसे निभावू असे तो गुंजाला विचारत असतो. गुंजा म्हणते की मी निघून जाते माझ्या मार्गाला, पण आत्ता ह्या वेळेला सुद्धा. तेव्हा कबीर म्हणतो की त्याने काय होणार, सत्य काही बदलणार का? जे व्हायचे होते ते शेवटी झालेच आणि ह्या सर्वांनी मी मृण्मयी ताईला म्हणजे तिला अंधारात ठेवतो हे तुला समजत नाही का? लहानपणापासून मी मृण्मयीला ओळखतो, आम्ही एकत्र होतो. तिला जे काही खोटे जे बोलतात ना त्याचा खूप असा राग येत असतो आणि हे सगळं मला माहिती असताना मी जर शांत राहिलो आणि ती माझ्यासारख्या या खोट्या माणसावर प्रेम जर करत राहिली तर हा केवढा मोठा विश्वासघात होईल. गुंजा तुला हे का समजत नाही? आणि जे खरं तुम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतात की त्या खऱ्यांनी दोन घरांचा मोठा असा वणवा पेटेल आणि ज्या खऱ्याला तुम्ही काही किंमतच देत नाही आणि मानत सुद्धा नाही, अशा खऱ्यामुळे तुम्ही आपल्या घराचं वाटोळं का करता? आणि हेच सत्य तुम्हाला तुमच्या गळ्यामध्ये दाबून ठेवावं लागणार, तो नाहीतर दोन घरं हे जळून खाक होतील. एक तुमचं घर आणि एक मृण्मयी ताईचं घर, म्हणून अजून सुद्धा वेळ गेली नाही. मृण्मयी ताईला सर्व खरं सांगा की हे सर्व खोटं होते. कबीर म्हणतो की गुंजा पण तुझं काय, तुला तर डोंगरवाडीला सुद्धा मी पाठवू शकत नाही. तेव्हा गुंजा म्हणते की मी तेव्हा सुद्धा काहीच बोलले नाही आणि आत्ता सुद्धा काही बोलणार नाही. तर गुंजा मनात म्हणत असते की ज्या मुलीचाच नवरा म्हणतो की मी तिच्याबरोबर लग्न केलेलं मानतच नाही, म्हणून त्या मुलीला काही बोलण्याचा हक्कच नसतो. तेव्हा गुंजा औषध आणण्यासाठी निघून जाते. तेव्हा कबीर विचार करतो की पण मी आता ह्या गुंजाचं काय करू? मी तर हे खोटं सांगायला तयार आहे, जर आपल्या घराला जर वाचवायचे असेल तर. तेव्हा मात्र इकडे गुंजा मेडिकलमध्ये येते आणि त्या बाईला म्हणते की इतके पैसे झाले, इतके पैसे. तेव्हा ती मॅडम म्हणत असते की आओ पैसे द्या आणि मगच औषधं घेऊन जा. तेव्हा गुंजा म्हणत असते की आओ येथे आमचं पेशंट ॲडमिट आहे आणि आम्हाला त्यांना औषधाची तातडीने गरज आहे, आम्ही ते हॉस्पिटलच्या बिलमध्ये ॲड करू, तुम्ही नंतर घ्या. परंतु ती काही मॅडम ऐकत नाही आणि लगेच ती मॅडम म्हणते की हे मेडिकल खूप महागडं आहे, ते तुझ्या बापाचं नाही. तर गुंजाला खूप राग येतो आणि गुंजा तेथील कात्री घेते आणि तिला म्हणते की माझ्या बापाचं नाव तू सकाळी सकाळी का घेतले असेल? तुम्ही अगोदर मला सॉरी बोला, नाहीतर मी पूर्णही तुमचे गोळ्या औषधं तोडून मोकळे करील. गुंजा म्हणते की अगोदर तुम्ही मला सॉरी बोला, बापाचं नाव तुम्हाला कोणी घ्यायला लावले नव्हते, तेवढ्यात मी काही पण करू शकते असे बोलून ती कात्री वर उचलते. तेवढ्यात सर्वेश्वर आणि माया येतात. तर सर्वेश्वर म्हणतो की अगं गुंजा हे काय करतेस, कात्री तुझ्या हाताला लागेल ना. तेव्हा लगेच
माझ्या बापाचं नाव यांनी काढलं आणि त्याची लाजसुद्धा, यांना लाज वाटली नाही का? तेव्हा सर्वेश्वर त्या मॅडमला विचारतो की काय झाले? तेव्हा लगेच ती मॅडम म्हणत असते की अहो बिन पैशाचे औषधं मागतात हे. तेव्हा लगेच माया रागाने म्हणते की हिला तर गोंधळ घालायची सवयच लागलेली आहे. तेव्हा सर्वेश म्हणतो की माया, येथे आल्यानंतर तू डॉक्टरांच्या तोंडावर जे पैसे फेकले होते ना, तो गोंधळ पुरी झाला, त्यामुळे तू आता शांतच हो. तेव्हा सर्वेश त्या मॅडमचे पूर्ण पैसे देऊन टाकतो आणि लगेच त्या मॅडमला म्हणतात की अहो तुम्ही कस्टमरच्या बापाचं नाव कशाला घेतात? तेव्हा गुंजा म्हणत असते की मग काय, सकाळी सकाळी त्या नालायक माणसाचं नाव घेता? तर सर्वेश्वर म्हणतो की अगं आपल्या बापाला असे नसते बोलायचे. गुंजा म्हणते की अहो नालायक असल्यानंतर नालायकच म्हणणार ना काका. सर्वेश्वर म्हणतो की अगं वडील तुझे इतके वाईट होते का? तेव्हा लगेच गुंजा म्हणते की होते काय, जित्ता आहे ते अजूक, त्याला कसली कुणाची काळजी. म्हणून गुंजा ही खूप रागवलेली असते. तेवढ्यात कबीर धावतच येतो आणि काय झाले? माया लगेच रागाने कबीरला विचारते की तू येथे असताना ह्या गुंजाला येथे औषध आणण्यासाठी का पाठवले? तेव्हा लगेच सर्वेश्वर म्हणतो की माया प्रत्येकालाच का जाब विचारते ग? अगं त्याच्याकडे बघ, त्याचे कपडे कसे झाले, घरी सुद्धा तो गेला नसेल. तेव्हा गुंजा म्हणते की अहो ते तर रात्रभर पायरीजवळ बसून होते आणि म्या मुरमई ताई आणि आई यांच्याकडे लक्ष ठेवून होते. तेव्हा सर्वेश्वर विचारतो की काय ग, रात्रभर झोपले नाही का? गुंजा नाही म्हणते. माया म्हणते की काय ग, सतत पुढे पुढे करण्याचं नाटक करत असते, तुला काही पगार वगैरे वाढून लागतो की काय? तेव्हा सर्वेश्वर मायाला गप्प बसवतो आणि कबीर आणि गुंजाला म्हणतो की तुम्ही आता घरी जाऊन या, आम्ही आहे तोपर्यंत येथे. सर्वेश म्हणतो की अरे सकाळी सकाळी इथे रिक्षा नाही भेटत, तुम्ही माझी गाडी घेऊन जा आणि जाताना गुंजाला सुद्धा सोबत घेऊन जा. तेव्हा गुंजारा आणि कबीर घरी जायला निघतात. तेव्हा माया लगेच रागाने सर्वेश्वरला म्हणते की त्या मोलकरणीला तू माझी गाडी घरी जाण्यासाठी का दिली असेल? सर्वेश म्हणतो की काय माया, मोलकरीण आणि त्या मोलकरणीमुळेच आज आपल्या मुलीचे प्राण वाचले. कबीरबद्दल का असे बोलते ग, तो तुझा जावई आहे. तर लगेच माया म्हणत असते की मी जावई मानत नाही, तो जावई फक्त असेल तुझा आणि तो काही मृण्मयीच्या काळजीपोटी इथे थांबला नसेल, मृण्मयी शुद्धीवर येण्याची वाट बघत असेल. तेव्हा सर्वेश्वरला मायाचा खूप राग येतो. त्यानंतर इकडे मधुश्री ही मृण्मयीच्या रूममध्ये असते आणि नर्सला विचारत असते की मृण्मयी कधी शुद्धीवर येईन आणि तिला डिस्चार्ज केव्हा मिळेल. तेव्हा नर्स सांगतात की मी गुंजाला काही औषधं आणण्यासाठी सांगितली होती, ती अजून नाही आली का? तर लगेच मधुश्री मनात म्हणत असते की गुंजाकडे पैसे कुठून येणार. तेवढ्यात सर्वेश्वर आणि माया आतमध्ये येतात. तर मधूला बघून सर्वेश्वरला आनंद होतो आणि तू रूममध्ये आराम करायचा, तू इथे काय करतेस असे सर्वेश्वर मधूला म्हणतो. तेव्हा मधू म्हणते की अरे मी तर आता बरी आहे. पण सर्वेश्वर नर्सला विचारतात की आता मृण्मयी कशी आहे? तेव्हा नर्स सांगतात की काल रात्री त्या थोड्या वेळ शुद्धीवर आल्या होतात. तेव्हा मधुश्री ही सर्वेश्वरला विचारते की दादा आई कुठे? तेव्हा लगेच सर्वेश्वर सांगतो की अगं हिच्यासाठी महालक्ष्मीच्या मंदिरात गेली सकाळी सकाळीच. तेव्हा सर्वेश्वरला फोन येतो आणि तो बोलण्यासाठी बाहेर निघून जातो. त्यानंतर इकडे गुंजा किचनमध्ये काहीतरी बनवत असते. कविता येते, अगं गुंजा आराम कर, मी करते हे सर्व, त्या दिवशी सारखं तू चक्कर येऊन पडशील. गुंजा म्हणते की नाही अहो कविता वहिनी, मी अगदी एकदम फ्रेश आहेत. तेव्हा गुंजा आणि कविता बोलत असतात. तेवढ्यात नैतिक आणि नित्या येतात. तर नित्या म्हणत असते की मामी, ह्या नैतिकनी आपल्या गुंजाला तुमच्या रूममध्ये कोंडून घेतले होते. तेव्हा कविताला तर खूप मोठा धक्काच बसतो. तेव्हा कविता ही नैतिकवर खूप रागवते आणि नित्याला म्हणते की तू हे सर्व मला आत्ता सांगते का? आणि गुंजा तू सुद्धा काल काहीच बोलली नाही. तेव्हा मात्र कविता आणखीनच नैतिकवर भडकलेली असते. व कविता ही नैतिकला मारत असते. गुंजा म्हणते की अहो लहान मुलं आहे, सोडून द्या. तेव्हा लगेच कविता म्हणत असते की अगं लहान काय, पण याने तुला खोलीमध्ये बंद करून ठेवले, तुझा क्लाससुद्धा बुडला. तर गुंजा ही कविताला अडवते. तेव्हा गुंजा म्हणते की अहो त्यांची काय चूक, त्यांना काय समजते, पण मीच माझी चूक करून बसले, कारण या घरावर माझा काहीच हक्क नाही, कोणत्या हक्काने मी त्यांच्यावर रागवणार. तेव्हा गुंजा ही नैतिक आणि नित्याला म्हणते की तुम्ही शाळेची तयारी करा आणि जा, मी तुमच्यावर कधीच परत रागवणार नाही. तेव्हा कविता म्हणत असते की अगं गुंजा, खरंच सॉरी, आणि काल तू सर्व काही व्यवस्थित समजून घेतले.
त्यानंतर इकडे भास्कर दादा हे सुबोधला म्हणत असतात की त्या मायाताईंना कुठे काय बोलावे ते समजत नाही, कायम इतरांचा अपमान करत असतात. कालसुद्धा असेच हॉस्पिटलमध्ये बोलल्या आणि मधूची ही तब्येत अशी झाली. त्यांच्या बोलण्याने मधूला खूप त्रास झाला. तेवढ्यात गुंजा येते आणि गुंजा म्हणते की बाबा चला मी तयार आहे. तेव्हा अशोक दादा विचारतात की अगं गुंजा, तू रात्रभर काल हॉस्पिटलमध्ये होती, आता आराम कर, कुठे निघालीस? गुंजा म्हणते की जोपर्यंत मृण्मयी ताई आणि आई घरी येत नाही तोपर्यंत माझा डोळासुद्धा लागणार नाही. तेव्हा गुंजा ही जायलाच निघलेली असते. तेव्हा भास्कर दादा म्हणतात की बघितले का सुबोध, काल हॉस्पिटलमध्ये हिचा इतका अपमान झाला तरीसुद्धा ती रात्रभर तिथे जागून राहिली. आणि ते गुंजाला म्हणतात की तुझे हे उपकार कसे फेडू, तू या घरासाठी किती काही करत असते, का करतेस इतकं? कामाला आली होती ना या घरामध्ये, पण घरचीच होऊन गेले म्हणून कौतुकाने ते गुंजाच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवतात. पुढ्यात विजया येते आणि सर्वजण हॉस्पिटलला जायला निघतात. त्यानंतर इकडे माया ही मधूला विचारत असते की तुम्ही हिच्या रूममध्ये केव्हा आलात आणि मृण्मयी शुद्धीवर आल्यानंतर कबीर आणि तिच्यामध्ये काय भांडण झालं त्याची पट्टी पडवण्यासाठी तुम्ही इथे आलात ना. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या प्रकरणाशी तळाशी गेल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असे ती मधूला म्हणते. तेवढ्यात सर्वेश येतो. सर्वेश म्हणतो की काय ग, दोघीमध्ये काय अशी खुसूरपुसूर चालली? आणि सर्वेश हा मधूला म्हणतो की अगं, मुलांना समजावायचे सोडून तूच काय इतकी स्वतःच्या जीवाची हाल करून घेतेस, त्यांना आधार द्यायचा सोडून. तेव्हा सर्वेश मधुश्रीला प्रेमाने जवळ घेतो. तेव्हा लगेच माया म्हणत असते की तुमचा हा फॅमिली ड्रामा जर बंद झाला असेल तर सर्वेश तू तिला विचारू शकतो की मृण्मयी आणि कबीर यांच्यामध्ये नेमकं काय भांडण झाले होते. तो कबीर एकही शब्द सांगायला तयार नाही, पण मधुश्रीला नेमकं माहिती असेल की त्यांच्या दोघांमध्ये नेमकं काय झाले असेल ते, म्हणून माया ही मधुश्रीला विचारू लागते त्या दोघांमध्ये नेमकं काल काय झाले होते. तेव्हा मात्र मधुश्रीला धक्का बसतो आणि मृण्मयी शुद्धीवर आल्यानंतर गुंजा, कबीर, डोंगरवाडी असे जे शब्द म्हटलेले असतात ते आठवून मधुश्रीला मात्र मोठा धक्का बसतो. हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये मधुश्री ही कबीरला विचारत असते की काल जेव्हा मृण्मयी शुद्धीवर आली तर ती गुंजा आणि तुझं नाव घेत होती, तेव्हा तुमच्या दोघांमध्ये नेमकं काय घडले ते सांग. तेव्हा गुंजा मात्र खूप घाबरलेली असते आणि देव ढोंगरोबा साहेबांना चांगलं सांगण्याची सद्बुद्धी दे असे ती देवाला म्हणते. तर लगेच कबीर आपल्या मनात म्हणत असतो की आई, तुम्हाला सर्वांना मला खरं सत्य सांगायचे होते, पण कबीर काही सत्य हा सांगणार नसतो. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.